नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे बाळांनो. एचएससी बोर्डातर्फे जी महत्त्वाची बातमी आलेली ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, म्हणून प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर राजश्री पाटील होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचे बाळांनो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला बोर्डाचा, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करून ठेवा. ठीक आहे, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. बघूया बाळांनो, जी महत्वाची अपडेट आलेली आहे बघा. या अपडेट बद्दल मी तुम्हाला पहिले पण सूचना दिली होती, पहिले पण एक व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, जिथे मी लास्ट इयरच्या चॅप्टरचा रेफरन्स घेतला होता. बेसिकली आजचा टॉपिक आहे बाळांनो, स्किपेबल आणि नॉन स्किपेबल चॅप्टर, जे बोर्डाने आता 2 दिवसापूर्वी अनाऊन्स केलेले आहे. ठीक आहे, मागे मी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी मागच्या वर्षाच्या चॅप्टरचा रेफरन्स घेतला होता. आता या वर्षीची 2-3 दिवसापूर्वीची पत्रकार परिषद झाली बाळांनो, त्याच्यामध्ये परत या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे बोर्डाने. पहिली एक गोष्ट समजून घ्या बाळांनो, स्किपेबल आणि नॉन स्किपेबल चॅप्टर काय असतात. नॉन स्किपेबल चॅप्टर म्हणजे त्यांना तुम्ही स्किप करू शकत नाही, न वगळता येणारे चॅप्टर. नॉन स्किपेबल चॅप्टर मधून सगळ्यात जास्त बोर्डात प्रश्न येतात. स्किपेबल चॅप्टर म्हणजे तुम्ही आता तुमच्याकडे जर टाइम नसेल तर त्या चॅप्टर्सला तुम्ही नंतर करू शकतात किंवा कमी लक्ष देऊ शकतात, त्यांना म्हणतो आपण स्किपेबल चॅप्टर बाळांनो. ठीक आहे, गोष्ट समजली. आता बघा, बोर्डाचा काय हेतू, काय त्यांचा उद्देश आहे, ते गोष्टीला पहिले समजून घ्या. ऍज पर एनईपी म्हणजे बाळांनो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय सांगते स्टेटला, की प्रत्येक स्टेटचा रिझल्ट इम्प्रूव्ह व्हावा, जेणेकरून जी असाक्षरता आहे त्याचं प्रमाण कमी होईल. या गोष्टीला प्रयत्न करण्यासाठी बोर्ड विविध प्रयत्न करत असतं बाळांनो. दरवर्षी बोर्ड खूप काही गोष्टी सांगतं, जसं की तुमचे स्किपेबल नॉन स्किपेबल चॅप्टर सांगतं. आता बोर्ड तुमचे सॅम्पल पेपर सुद्धा रिलीज करणार आहे बाळांनो. जसे सॅम्पल पेपर येतील ना, लगेच मी एक व्हिडिओ बनवून देईल, म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा. बोर्ड तुमची इम्पॉर्टंट टॉपिक सांगतं, पेपर सेटर्स इम्पॉर्टंट टॉपिक सांगतात. भरपूर मी व्हिडिओ पण बनवतोय त्या संबंधित. ठीक आहे, पण एक गोष्ट समजली की बोर्ड तुमची हेल्प करण्याचे पूर्ण प्रयत्न करतंय. आता का करताय याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट, आता ही हेल्प कोणाला असते, स्पेशली जे विद्यार्थी पास होऊ नाही शकत त्या विद्यार्थ्यांना ही हेल्प असते. पण तुम्ही जर थोडेफार सुद्धा हुशार असणार, 60, 70, 80, 90 टक्केवारीवाले विद्यार्थी असणार, तुम्ही या गोष्टीचा फायदा घेऊन तुमची टक्केवारी 95, 97, 98 पर्यंत पोहोचू शकतात. कारण तुम्हाला जी माहिती भेटते ती कोणासाठी पण असेल, पण तुम्हाला माहिती भेटली ना, ठीक आहे, मग तुम्ही त्याला डबल डाऊन करू शकतात बाळांनो बेसिकली. ठीक आहे, चला आता बघूया स्किपेबल कोणते चॅप्टर सांगितले, नॉन स्किपेबलचे कोणते चॅप्टर सांगितले बोर्डाने, कोणत्या विषयांचे कोणते चॅप्टर सांगितले त्याविषयी बोलूया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकतात, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो. यावर्षी पण तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, ठीक आहे, कोणत्या इयरला ड्रॉप झालेला आहे, ठीक आहे, कोणत्या इयरला आलेला आहे, त्यानुसार टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स बनवलेला असतो. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. लक्षात ठेवा, 12वीचे मार्क प्रत्येक ठिकाणी विचारले जातात. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, योग्य निर्णय घ्या बाळांनो. ठीक आहे, आता तुम्ही सगळ्या गोष्टी नाही वाचू शकत, सगळ्या गोष्टींचा अभ्यास नाही करू शकत. ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्याच आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेल्या आहे, म्हणजे ऍज इट इज पेपरात जे येणार असतं ते बाळांनो. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. स्टार्ट करूया बाळांनो फिजिक्स पासून. ठीक आहे, फिजिक्सचे पहिले मी स्किपेबल चॅप्टर सांगतो, म्हणजे ते तुम्ही स्किप करू शकतात बेसिकली. त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे बाळांनो ऑसिलेशन, सेकंड चॅप्टर आहे बाळांनो तुमचं मॅग्नेटिक मटेरियल, तिसरं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं ड्युएल नेचर, ठीक आहे, आणि चौथं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं सेमी कंडक्टर डिव्हाइसेस. हे 4 चॅप्टर बोर्डाने सांगितलं की हे 4 चॅप्टर विद्यार्थी स्किप करू शकतात. खूप कमी प्रश्न या चॅप्टर मधून येणार आहेत बाळांनो. आता जे नॉन स्किपेबल चॅप्टर आहे त्याच्याविषयी बोलूया. तुमचं पहिलं आहे बाळांनो रोटेशन, म्हणजे त्यांना कधी स्किप नाही करायचं. रोटेशन पहिलं झालं, त्यानंतर तुमचं कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, त्यानंतर तुमचं थर्मोडायनामिक्स, त्यानंतर तुमचं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, आणि त्यानंतर तुमचं EMI. हे 5 चॅप्टर आहेत बाळांनो, ते तुम्हाला अजिबात स्किप नाही करायचे आहेत. ठीक आहे, आणि जे स्किप करू शकतात ते मी तुम्हाला सांगितले. आता उरलेले चॅप्टर ते तुमच्या हिशोबाने तुम्ही अभ्यास करू शकतात बाळांनो. ठीक आहे, आता या सगळ्या चॅप्टरचे सुद्धा जे महत्वाचे प्रश्न आहेत, येणारे प्रश्न आहेत बाळांनो, ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. त्याच्या बाहेरचे येणार नाही. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आता आपण केमिस्ट्री बद्दल बोलूया बाळांनो. केमिस्ट्रीचे असे कोणते चॅप्टर सांगितले जे स्किप करू शकतात बेसिकली. त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं अमाइन्स, ठीक आहे, दुसरं चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्स, तिसरं चॅप्टर आहे पॉलिमर, आणि चौथं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं ग्रीन केमिस्ट्री. हे 4 चॅप्टर बोर्डाने सांगितले जे की विद्यार्थी स्किप करू शकतात, टाळले तरी चालतील. समजलं गोष्ट? त्यानंतर नॉन स्किपेबल चॅप्टर म्हणजे ते तुम्ही कधी स्किप करू शकत नाही. त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं थर्मोडायनामिक्स, सेकंड आहे तुमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री,
थर्ड आहे तुमचं ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स. फोर्थ आहे बाळांनो तुमचं अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे तुमचं ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे चॅप्टर तुम्ही स्किप करू शकत नाही बाळांनो. ठीक आहे. याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत अशी गोष्ट तुम्ही समजून घ्या, है ना. याचे जेवढे पण महत्वाचे प्रश्न असतील केमिस्ट्रीचे सुद्धा जे येणार आहेत प्रश्न ते टॉप 200 क्वेश्चनच्या, ते सगळे क्वेश्चन तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील बाळांनो. ठीक आहे. आता मॅथ्स बद्दल बोलूया. मॅथ्स मध्ये बाळांनो जे तुम्ही स्किप अजिबात करू शकत नाही त्याच्यामध्ये पहिलं आहे वेक्टर बाळांनो, जे स्किप नाही करायचं. 15 मार्काला वेक्टर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुमचं जे आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ते तुम्ही स्किप नाही करू शकत. त्यानंतर तुमचं लाईन अँड प्लेन तुम्ही स्किप नाही करू शकत. आणि बाळांनो तुम्ही इंडेफिनाइट इंटिग्रेशन तुम्हाला स्किप करायचं नाहीये. आणि लास्ट चॅप्टर तुम्हाला डिफरन्शिएशन, हे 5 चॅप्टर तुम्ही स्किप अजिबात करू शकत नाही बाळांनो. ठीक आहे. जिथं तुम्ही स्किप करू शकता ते चॅप्टर कोणते रे बाळांनो, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन हे चॅप्टर तुम्ही स्किप करू शकतात. त्यानंतर लिनियर प्रोग्रामिंग हे स्किप करू शकतात बाळांनो. त्यानंतर तुमचं बायनोमियल डिस्ट्रीब्युशन तुम्ही स्किप करू शकतात. आणि तुम्ही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तुम्ही स्किप करू शकतात बाळांनो. हे झालं मॅथचे. मॅथचे सुद्धा बाळांनो ऍज इट इज विदाउट व्हॅल्यू चेंज काही क्वेश्चन सिमिलर येतात बाळांनो बोर्डामध्ये. डेफिनेटली तुम्ही टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये मॅथचे सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रॅक्टिस करू शकतात बाळांनो. आता बायोलॉजी बद्दल बोलूया. बायोलॉजीचे स्किपेबल चॅप्टर बाळांनो ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, त्यानंतर तुमचं इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, त्यानंतर तुमचं बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, ते तुमचं जे चॅप्टर आहे हे तुमचे 3 चॅप्टर स्किपेबल आहेत. नॉन स्किपेबल कोणते बाळांनो, रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन अँड रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, हे तुमचे नॉन स्किपेबल झालं. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी झालं. आता हे सगळ्या सब्जेक्ट मिळून बाळांनो जेवढे तुमचे नॉन स्किपेबल चॅप्टर आहेत त्यांना तुम्हाला आजच सुरू करायचंय बाळांनो. ते सगळ्यात पहिले संपवा, कारण मीच गॅरंटी देतो बाळांनो 60 ते 70 ते 80% पेपर त्या चॅप्टर मधून बनणारे, त्या टॉपिक्स मधून बनणारे. जे चॅप्टर मी तुम्हाला सांगितले, जे चॅप्टर्स विषय वाईज मी तुम्हाला सांगितले, त्याच्यातून मी गॅरंटी देतो मिनिमम 75% पेपर बनणार आहे. नक्कीच या चॅप्टरला व्यवस्थित अभ्यास करा बाळांनो आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. व्यवस्थित इम्पॉर्टंट गोष्टी आता लास्ट मोमेंटला करून जा. ठीक आहे. जर तुम्ही स्वतः काढू शकतात इम्पॉर्टंट गोष्टी तर इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही स्वतः काढा, कारण एवढा सिलेबस लास्ट मोमेंटला करणं पॉसिबल नाहीये बाळांनो. ठीक आहे. म्हणून महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करा आणि नक्कीच चांगला स्कोर करू शकतात बाळांनो. आता सुद्धा मी गॅरंटी देतो आजपासून जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला 95% बोर्डात कुठे गेले नाही बाळांनो. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून खूप काही गोष्टी मी टाकणार आहे बाळांनो. नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.